नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो, त्यामुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी ऊर्जा मिळत असते. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉन यासाठी प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद घेता येईल. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे वसुंधराने आणि रम्याने ठरवलं आहे की नंदिनीच्या गळ्यामध्ये घंटा अडकवायची, तिला मोहितेंची मांजरच राहू द्यायची, देशमुखांची वाघीण तिला बनवू द्यायची नाही. आता दुसरी दिवशी घरामध्ये गुढीपाडवा असल्यामुळे मालिनी आणि नंदिनी स्वयंपाकाबद्दल बोलत असतात. घरामध्ये छान वातावरण आनंदाचं असतं, पण आनंदाच्या वातावरणात मिठाचा खडा टाकला नाही तर वसू आत्याला थोडी चैन पडणार आहे. मग ती मिठाचा खडा टाकण्यासाठी आता एक चॅलेंज देते काव्याला. आता काव्या ते चॅलेंज एक्सेप्ट तर करते, पण नेमकं चॅलेंज काय आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ पाहावा लागेल. तर दुसरीकडे आता पार्थला आणि जीवाला एकत्र आणण्यासाठी त्यांच्या धाकट्या भावाने एक खूप मोठा आणि छान प्रयत्न केलेला असतो, पण आता जीवाला मात्र हा प्रयत्न आवडलेला नसतो, तर पार्थला हा प्रयत्न आवडलेला असतो. आणि मग आता पार्थसुद्धा जीवाने आणि त्याने एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत असतो. पण यावेळेस आता पार्थ प्रयत्न करत असताना जीवा त्याला रिस्पॉन्स देणार का, आणि पुन्हा एकदा 3 भाऊ एकत्र येऊन तिघांची टीम होऊन तिघं गुढी एकत्र उभारणार का आणि नववर्षाची सुरुवात करणार का, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला आजचा एपिसोडच पाहावा लागेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण सविस्तर नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला अगदी सविस्तर अपडेट मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग एपिसोडला. तर आजच्या भागामध्ये रम्या ही किचनमध्ये पाणी घेण्यासाठी आलेली असते. त्यावेळेस नंदिनी ही तिला विचारत असते की काव्याचं मंगळसूत्र तू का चोरलं. त्यावर रम्या ही तिला काही माहीतच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते, मी का चोरू तिचं मंगळसूत्र, मी असं काही केलेलं नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, माझ्याकडे पुरावा आहे, आणि जर मी ठरवलं असतं ना तर तुझा हा खोटारडेपणा मी सगळ्यांच्या समोर आणू शकले असते. पण मी शारदा मोहिते यांची मुलगी आहे, माझ्यावरती असे संस्कारच झालेले नाही आहेत, त्यामुळे मी असं काहीही वागले नाही. त्याबरोबर आता मात्र रम्या ही गप्पच उभी राहिलेली असते. तर नंदिनी ही रम्याला सांगत असते, तू पार्थचं आणि काव्याचं लग्न मोडण्याचा कितीही प्रयत्न केलास तरी मी तुला कधीच यश मिळू देणार नाही, कारण काव्या नात्याने जरी माझी थोरली जाऊ असली तरीसुद्धा रक्ताच्या नात्याने ती माझी धाकटी बहीण आहे, आणि त्यामुळे तिच्यासाठी मला ह्या जगाशी जरी लढावं लागलं ना तरीसुद्धा माझी तयारी आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, मी काव्या नाही आहे, नंदिनी आहे. काव्या बोलून दाखवते आणि नंदिनी करून दाखवते, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आता मात्र रम्या गप्पच उभी असते, ती फक्त नंदिनीकडे बघतच असते. तर आता रम्या ही किचनमधून चाललेली असते, तर नंदिनी पुन्हा तिला हाक मारते, रम्या. त्यावर रम्या थांबते. नंदिनी तिच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या देते आणि मग तिला गुड नाईट असं म्हणते. त्याबरोबर लगेचच आता रागारागात रम्या ही तिकडनं निघून तिच्या खोलीकडे गेलेली असते. तर नंदिनी मात्र आता तिथेच उभी असते. मित्रांनो, नंदिनीने हे जे काही रम्याला अल्टिमेटम दिलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता आपण पुढे पाहूयात की रम्या ही खोलीत आलेली असते. तर वसू आत्या तिला म्हणत असते की आपला हा प्लॅन सक्सेसफुल झाला जरी नसला तरीसुद्धा ती काव्या थोडा वेळ का होईना पण मस्त चिडली. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, त्या नंदिनीला नेमकं त्या काव्याचं मंगळसूत्र सापडलं तरी कसं आणि कुठे. त्याबरोबर आता इकडे रम्या ही हातातला पाण्याचा तांब्या जोरात खाली आपटते, सर्व पाणी जमिनीवरती अस्ताव्यस्त सांडतं. त्याबरोबर आता वसू आत्या तिला विचारायला लागते, रम्या अगं काय सुरू आहे तुझं, का चिडचिड करतेस तू. त्यावर रम्या म्हणत असते की आई, अगं आज त्या नंदिनीने मला धमकी दिली आहे. त्याबरोबर हे ऐकून लगेचच वसू आत्या म्हणते, काय तुला आणि त्या मुलीने धमकी दिली, आत्ता मी तिला सोडत नाही, थांब बघतेस तिच्याकडे. त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणते, आई थांब,
थांब, असं काहीच करायला जाऊ नकोस, नाहीतर सध्या आपणच गोत्यात येऊ. सध्या काय आहे ना, या घरात ती नंदिनी लग्न करून आल्यापासून तिने एक एक करून सगळ्यांचंच मन जिंकलं आहे. मामा मामींचं मन तर तिने जिंकलं आहे. पार्थच्या मनातून अजूनही ती पूर्णपणे उतरलेली नाही आहे. तर दुसरीकडे जीवाच्या मनातसुद्धा आता तिच्याबद्दल जागा निर्माण होत चालली आहे. त्यामुळे ती नंदिनी आता सध्या सगळीकडूनच सेफ आहे. त्यामुळे तिच्या समोर उगाचच्या उगाच खुल्या मैदानात पंगा घेणं हे आपल्यासाठीच रिस्की ठरेल. त्यामुळे आपण सध्या असं काहीही करायला नको. आज चक्क तिने मला असं सांगितलं ठणकावून की ती मोहितेंची मुलगी आहे आणि म्हणून तिने माझा चेहरा सगळ्यांच्या समोर आणला नाही. तिच्यावर चांगले संस्कार आहेत वगैरे. पण आज तिच्या नजरेमध्ये मला मोहित्यांची मुलगी नाही तर देशमुखांची सून दिसली. आई, खरं तर आपण त्या नंदिनीला मूर्ख समजण्याची आणि त्या काव्याला खूप हुशार समजण्याची खूप मोठी चूक केलेली आहे. तर दुसरीकडे आता वसवत्या म्हणत असते की त्या नंदिनीला आपल्याला वेळेतच आवरायला हवं, म्हणजे त्या मोहितेंच्या मांजरीची देशमुखांच्या घरची वाघीण होता कामा नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. लवकरात लवकर त्या मांजरीच्या गळ्यात आपण घंटा बांधायचीच असं त्या दोघीजणी ठरवत असतात. तर आता दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याचा सण असतो आणि त्या कारणामुळे आता नंदिनी आणि मालिनी दोघीसुद्धा स्वयंपाकाच्या तयारीला लागलेल्या असतात. आता लगेचच नंदिनी ही मालिनीला विचारत असते, आई, आज काय बेत बनवायचं आहे मग? त्यावर मालिनी तिला म्हणत असते, श्रीखंड करूया गोडासाठी आणि नेहमीचा गुढीपाडव्याचा जो बेत असतो तो सगळा करायचाच, म्हणजे पुऱ्या, भाजी, कोशिंबीर वगैरे वगैरे सर्वच. त्याबरोबर नंदिनी म्हणते, ठीक आहे, आपण हाच मेन्यू करूया. बरं, मी काय म्हणत होते, मी श्रीखंड करायला घेते. त्यावर मालिनी तिला म्हणत असते, ठीक आहे, घे तू श्रीखंड करायला. इतक्यात आता त्या ठिकाणी वसवत्या आलेली असते. घरात काहीतरी चांगलं सुरू आहे, वातावरण हसतं खेळतं आहे आणि त्यामध्ये वसवत्याने मिठाचा खडा टाकला नाही असं होऊच शकत नाही. वसवत्या लगेचच येते आणि नंदिनीला म्हणायला लागते, तू करणार आहेस श्रीखंड? नाही, मला वाटलं की फॉर चेंज म्हणून तुझी बहीण वगैरे म्हणते की काय मी करते श्रीखंड म्हणून. अजून उठली नसेल ना ती? सणावाराच्या दिवशी तरी जरा लवकर उठावं, आवरून यावं हे सुद्धा तिला कळत नाही, बरोबर ना? त्याबरोबर आता लगेचच काव्या त्या ठिकाणी आलेली असते आणि म्हणत असते, आत्या, अहो तुम्हाला भेटल्यापासून माझ्या डोळ्याची झोपच उडाली आहे, मला झोपच येत नाही हल्ली आता. त्याबरोबर लगेचच आता वसवत्या म्हणत असते की सणासुदीच्या दिवशी जरा लवकर उठायचं, किचनमध्ये यायचं, या सगळ्या गोष्टी कळतात की नाही तुला? की मोठ्या बहिणीने काही शिकवलंच नाही तुला? बघ ती कशी आवरून किचनमध्ये आली आहे आणि तू बघ. त्याबरोबर लगेच काव्या म्हणत असते, हो तेच तर, ती काव्या नाही आहे ना आणि मी नंदिनी नाही आहे. तिला जे जमतं ते मला नाही जमत आणि मला जे जमतं ते तिला नाही जमत, बरोबर ना? त्यावर नंदिनी म्हणत असते, काव्या तू कसं बोलतेस त्यांच्याशी, मोठ्या आहेत ना त्या. त्याबरोबर लगेचच वसवत्या म्हणायला लागते की अगं बाई, तुला काय येतं आणि काय नाही आम्हाला ना काही माहीतच नाही आहे. म्हणजे खरं सांगायचं झालं तर आता मला वाटतं की मला ते भिंग असतं तेच घेऊन तपासावं लागेल तुला काय येतं आणि काय नाही ते. पण आमच्याकडे ते भिंगसुद्धा नाही आहे गं, त्यामुळे आता तू स्वतःच्याच तोंडाने सांग तुला नेमकं काय येतं आणि काय नाही ते. त्याबरोबर लगेचच आता इकडे मालिनी म्हणायला लागते, अहो ताई, का उगाचच्या उगाच आज वाद घालताय? आज किती चांगला दिवस आहे तुम्हाला माहीत आहे ना? त्याबरोबर लगेचच आता वसवत्या म्हणते, हो का, बरं ठीक आहे बाई, मग आता मी तुझ्या या लाडक्या सुनेबरोबर प्रेमाने बोलते बस. तर दुसरीकडे आता जीवा हा पार्थच्या रूममध्ये आलेला असतो. नॉक केल्याबरोबर पार्थ खोलीचं दार उघडतो आणि जीवाला ये आतमध्ये ये असं म्हणून आत घेतो. त्यानंतर तो आता जीवाला विचारत असतो, बोल, काय बोलायचं होतं तुला? त्याबरोबर आता जीवा हा पार्थला म्हणायला लागतो, मला तुला माझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी इथे आलो आहे, बोल काय बोलायचं आहे? त्यावर पार्थ म्हणतो, अरे मला कुठे तुझ्याशी बोलायचं होतं, मी कशाला तुला निरोप देऊ? उलट मला तुझा मेसेज मिळाला आणि मला तुझा मेसेज येऊन त्याबरोबर आता दोघांनाही कळत नसतं की नेमकं मेसेज मिळाला तरी कसा एकमेकाला. इतक्यात त्या ठिकाणी त्यांचा 3 नंबर भाऊ आलेला असतो आणि मग तो म्हणत असतो, मी दिले मेसेज. आता दोघंही जण त्याच्याकडे पाहायला लागतात. तर तो म्हणत असतो,
मी पार्थ दादाला सांगितलं जीवा दादाला बोलायचं आहे आणि जीवा दादाला सांगितलं पार्थला बोलायचं आहे. त्याबरोबर मात्र आता जीवा हा त्याच्यावरती खूपच जास्त चिडतो. तो म्हणायला लागतो, कोणी सांगितलं होतं तुला हा नसता आगाऊपणा करायला? लहान आहेस, लहानासारखं राहा. उगाचच्या उगाच नको त्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष देऊ नकोस, कळलं तुला? त्याबरोबर लगेचच तो म्हणायला लागतो, हो दादा मी लहान आहेच आणि मला ही गोष्ट कबूलसुद्धा आहे, मी लहान आहे. पण तुम्ही दोघं, तुम्ही तर मोठे आहात ना, मग वागा ना तुम्ही दोघंही जरा मोठे असल्यासारखं. अरे या ना तुम्ही दोघंही एकत्र. तुम्ही विसरताय का, पूर्वी दरवर्षी आपण तिघं भाऊ मिळून एकत्र गुढी उभारायचो. मग ह्या वर्षी काय वेगळं आहे? याही वर्षी उभारूयात ना आपण तिघं मिळून एकत्र गुढी. तुम्ही दोघं विसरताय का? अरे तुम्ही किती त्रास द्यायचात मला, किमान त्यासाठी तरी एकत्र या. नवीन वर्षाची नवीन सुरुवात होतीये, पुन्हा एकत्र येऊन सुरुवात करूयात ना. उभारूया ना आपण तिघं पुन्हा एकत्र गुढी. तुम्ही दोघं एकमेकाला मिठी मारा आणि सगळं संपवून टाका. जीवा म्हणत असतो, आता पूर्वीसारखं काहीसुद्धा उरलेलं नाहीये, कळलं तुला? तर दुसरीकडे आता वसुहत्या म्हणायला लागते की खूप हसायला येत आहे ना तुला मालिनी? त्यावर मालिनी म्हणायला लागते, नाही तसं काही नाही आहे, मी फक्त याच गोष्टीचा विचार करत होते की खरोखर काव्याला काय काय बनवता येतं, काय काय करता येतं. कारण काय ना, काव्याला काय काय येतं हे अजून मलासुद्धा माहीत नाही आहे ना, बस बाकी काही नाही. आणि वंस मी काय म्हणते, जाऊ देत ना आता, एवढा चांगला दिवस आहे, चांगलं वातावरण आहे, कशाला उगाच वाद घालायचा. त्याबरोबर लगेच वसुंधरा म्हणायला लागते की बरं बाई ठीक आहे, मग मी आता तुझ्या सुनेला प्रेमाने विचारते ना, सुनबाई काय काय करता येतं तुला? त्याबरोबर लगेच आता काव्या म्हणायला लागते की बाप रे, एवढं हळू आणि एवढं छान बोलताना किती क्यूट दिसताय तुम्ही. खरंच असं जर तुम्ही बोलाल ना तर तुम्ही जे सांगाल ते मी करेन. त्यावर लगेच वसुहत्या म्हणायला लागते, तुला हा असा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवताना बघितलं ना की खरंच आश्चर्यच वाटतं. त्याबरोबर लगेच आता काव्या म्हणत असते, मला काय येतं ते सांगू तुम्हाला? मला दुसऱ्यांच्या कामामध्ये नाक न गुपसता गुपचूप बसायला येतं. आणि राहिला प्रश्न मला काय येतं या गोष्टीचा, तर तुम्ही सांगा, ते करायला मी तयार आहे. फक्त तुम्ही बोला काय काय करायचं आहे, मी सगळं करते की नाही बघाच. त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणायला लागते, ठीक आहे श्रीखंड बनव आजचं तू. त्याबरोबर पुढे आता लगेचच नंदिनी मालिनीला हाताने इशारा करते की थांबा आई, तुम्ही जमेल तिला. त्याबरोबर लगेच आता काव्या म्हणायला लागते की ठीक आहे बनवेन मी श्रीखंड. तर लगेचच वसुहत्या म्हणते, माझं चॅलेंज आहे तुला. त्यावर काव्या म्हणते, चॅलेंज ॲक्सेप्टेड, पण माझी एक अट आहे. मी ज्यावेळेस स्वयंपाकघरामध्ये श्रीखंड बनवत असेन त्यावेळेस किचनमध्ये कोणीसुद्धा थांबणार नाही, कोणीच नाही. मंजूर? आता मात्र लगेचच वसुहत्या तिथला किचनवरचा एक डबा उचलते आणि तो काव्याच्या हातामध्ये देत म्हणते, हा घे, वाच या डब्यावरचं नाव. त्याबरोबर लगेच आता काव्या ही वाचण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला ते काही जमत नसतं. मग लगेच आता वसुहत्या म्हणते, थांब मीच सांगते तुला. ती सांगायला लागते की मालिनी देशमुख यांना सौभाग्यवती वसुंधरा शितोळे यांच्याकडून पार्थ याच्या बारशानिमित्त सप्रेम भेट. याचा अर्थ कळतो तुला? हे तुझं माहेर नाही आहे, हे तुझं सासर आहे. त्यामुळे माहेरच्या ज्या काही सवयी वगैरे आहेत ते सगळं तिकडेच सोडून यायचं, ते इकडे येताना घेऊन नाही यायचं. आणि आज काय आपण फक्त श्रीखंड खाऊन राहणार आहोत का? दुसरासुद्धा गुढीपाडव्याचा बेत असतो, म्हणजे पुरी भाजी कोशिंबीर वगैरे, ते सगळं करण्यासाठी तर आम्हाला किचनमध्ये यावंच लागेल ना. त्याबरोबर लगेच काव्या म्हणते, ठीक आहे. तर आता लगेचच इकडे वसुहत्या म्हणत असते, मग कर तू श्रीखंड आजचं, बघू तरी मला जरा कशी चव आहे ती. त्यावर आता काव्या म्हणत असते की बघाच तुम्ही असं श्रीखंड बनवते ना की आता जसं तुम्ही गोड बोलताय ना तसंच गोड तुम्ही सगळ्यांबरोबर कायम बोलत राहाल. आणि मग लगेचच ती म्हणायला लागते की बरं खवा कुठे आहे श्रीखंड बनवण्यासाठी, मला खवा लागेल ना. त्याबरोबर मालिनी म्हणत असते, खवा मी रात्रीच काढून ठेवला आहे, थांब 1 मिनटं तुला देते. आणि मग लगेचच ती वरतून कपाटातला खवा काढते आणि काव्याला म्हणायला लागते, हे घे. तर काव्या म्हणत असते, येस, म्हणजे आता माझं 50% काम हे झालेलं आहे. आता पुढचं व्यवस्थित सगळं मी तयारी करून करते, तुम्ही काही काळजीच करू नका. श्रीखंड बनवण्याची सगळी जबाबदारी सर्वस्वी माझी. आता लगेचच वसुहत्या ही काव्याचा हात पकडते. आता मात्र काव्याला राग येतो आणि काव्या रागातच आपला हात वसुहत्याच्या हातातून हिसकावून घेते.
त्याबरोबर लगेचच वसुहत्या तिला म्हणायला लागते की सणासुदीच्या दिवशी अशी अंघोळ न करता तू जाणार आहेस का. त्याबरोबर लगेचच आता इकडे काव्या ही मालिनीला सांगायला लागते, आई ते म्हणजे बाथरूममध्ये पार्थ आवरत होते म्हणून मग मी विचार केला की मी इकडे येऊन जावं, म्हणजे मी नंतर आवरणार होते. बरं असो, मी सुद्धा आता आवरून घेते पहिलं. आणि मग असं म्हणून आता लगेचच काव्या ही आवरण्यासाठी तिकडनं निघून गेलेली असते. आता काव्या गेल्याबरोबर लगेचच वसुहत्या ही नंदिनीकडे येते आणि नंदिनीला अल्टिमेटम देत म्हणते की आजचं श्रीखंड हे तिला एकटीलाच बनवू दे, तिला अजिबात काहीसुद्धा मदत वगैरे तू करायची नाहीस. आणि जर आज तू तिला मदत केलीस हे मला कळलं तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवायचं. आता मात्र नंदिनी म्हणते, वसुहत्या मी काव्याला काहीच मदत नाही करणार. आणि मग वसुहत्या तिकडनं निघून जाते. आता मात्र नंदिनीला टेन्शन आलेलं असतं, तर लगेचच मालिनी तिला म्हणत असते, नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल आणि निभावूनसुद्धा जाईल, टेन्शन नको घेऊस. तर दुसरीकडे आता इकडे पार्थला आणि जीवाला त्यांचा धाकटा भाऊ म्हणत असतो की अरे तुम्ही दोघं संपवा ना तुमची भांडणं आणि या ना पुन्हा एकत्र. तुम्ही विसरताय का आपण तिघांनी मिळून किती धमाल केली येते. कसं काय करू शकता रे असं. ठीक आहे, तुम्ही दोघांनी बोलायचं नाही असंच ठरवलं आहे ना, मग मी एक काम करतो, कसला तरी कोर्स वगैरे घेतो आणि लांब कुठेतरी US किंवा UK वगैरे साईडला निघून जातो, म्हणजे टेन्शनच नको. आणि एक महत्त्वाची गोष्ट, मोठे झाल्यानंतर जर असे लोक तुमच्यासारखे वागत असतील ना तर नाही व्हायचं आहे मला मोठं, लहानच बरं आहे मी. त्याबरोबर एवढं बोलून आता तो तिकडनं जात असतो. त्याबरोबर मात्र आता पार्थ हा त्याचा हात पकडतो. त्याबरोबर लगेच तो थांबतो आणि दादाकडे बघायला लागतो. तर पार्थ हा त्याला म्हणत असतो की खरं तर मी मोठा आहे आणि तू लहान आहेस. आज जे सगळं तू केलं आहेस ते मी करायला हवं होतं, पण खरं सांगू का, आज तू जे काही केलं आहेस ना ते बघून मला खरंच खूप खूप बरं वाटलं. आणि मग लगेचच आता पार्थ हा जीवाच्या पुढ्यात येऊन उभा राहतो आणि मग तो जीवासमोर हात जोडतो आणि जीवाला म्हणत असतो, जीवा हे बघ मला माफ कर, माझं चुकलं. त्या दिवशी उगाचच्या उगाच मी तुझ्यावरती एवढी चिडचिड केली, मी असं करायला नको होतं. पण खरं सांगू का, तू नंदिनीबरोबर लग्न केलंस म्हणून माझी चिडचिड झाली, पण खरं तर तू ज्या परिस्थितीत लग्न केलंस त्या परिस्थितीत लग्न केल्याबद्दल मला तुझं कौतुक करायला हवं होतं, मला तुझा गर्व वाटायला हवा होता. तर मी उगाचच्या उगाच तुझ्यावरती चिडत राहिलो, चिडचिड केली. पण खरंच सांगतो, आज मनापासून मी तुझी माफी मागतो आहे आणि मग आपण भाऊ एकत्र येऊयात ना, सगळं जुनं विसरून जाऊयात, संपवूयात असं म्हणून पार्थ हा जीवाच्या पुढ्यात हात जोडतो. आता लगेच जीवासुद्धा विरघळतो आणि मग आता लगेचच तो पार्थच्या हातावरती हात ठेवण्याच्या तयारीतच असतो. तर पार्थ हा त्याला लहानपणीच्या आठवणी करून सांगत असतो, लहान असताना आपण लाठीकाठी खेळायचो, त्यावेळेस एकमेकाच्या जिंकण्यासाठी आम्ही हारायचा प्रयत्न करायचो आणि आज हे असं एकमेकांना हरवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण. अरे खेळाच्या रिंगणातसुद्धा आपल्याला आपलं नातं जास्त महत्त्वाचं असायचं, मग आज आपण हे असं का वागतो आहे. पुन्हा आपण एकत्र येऊयात ना. त्याबरोबर आता मात्र इकडे पार्थ हे सगळं ज्यावेळेस जीवाला समजावत असतो त्यावेळेस जीवालासुद्धा पार्थचं महत्त्व पटलेलं असतं आणि मग तो आता पार्थच्या हातावरती हात ठेवणारच असतो. इतक्यात त्या ठिकाणी काव्या आलेली असते आणि काव्याला बघून मात्र जीवाचा मूड साफपणे उतरून जातो आणि तो म्हणतो मी आलोच आणि तो तिकडनं पळ काढतो. तर आता नंतर सगळेजण एकत्र डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. तर मालिनी म्हणत असते की अरे अरे अशीच कशी जेवायला सुरुवात करताय, पहिला घास आपापल्या बायकांना भरवा, तुमचं नवीन लग्न झालं आहे ना. त्याबरोबर लगेचच आता सागर हा मुक्ताईच्या अंगावरती थोडं पाणी वगैरे उडवतो. त्यानंतर आता पार्थसुद्धा काव्याच्या अंगावरती थोडं पाणी वगैरे उडवतो आणि हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करत जा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगदी पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुम्हाला असाच घेता येईल. मित्रांनो, आता पार्थने तर मोठ्या भावाचं कर्तव्य करून जीवाला आपण पुन्हा एकत्र येऊयात असा सल्ला दिलेला आहे. पण तुम्हाला काय वाटतं, आता जीवासुद्धा लहान भावासारखं वागून पार्थला माफ करेल का आणि पुन्हा एकदा ते दोघं भाऊ एकत्र येतील का. आता काव्याला बघून मुद्दामून जीवाने पार्थच्या हातावरती हात ठेवायला तर नकार केला होता, पण आता मालिनीने घास भरवायला सांगितल्यावर जीवाने
नंदिनीला घास भरवलेलाही असतो, पण काव्या घास खायला नकार देते. तर मुद्दामून वसवत्या म्हणते की हिला ना कडुलिंबाचा पालाच चारला पाहिजे. मग काव्या रागारागात कडुलिंबाचा पाला खात असते. घरातले सगळेच तिला थांबवतात आणि त्यानंतर तिला उलटीसारखं वाटत असतं. त्यावेळेस त्या ठिकाणी पार्थ श्रीखंड घेऊन येतो आणि तिला श्रीखंड खायला लावतो. आता पार्थने दिलेलं श्रीखंड काव्य अगदीच हवरटासारखं खात असते आणि हे बघून पार्थला सुद्धा हसू येतं. त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.